सर्वांना प्रार्थना घेऊया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दम्. काल आपण मला वाटतंय 28वा श्लोक झालेला 6व्या अध्यायाचा आणि 29वा ही मला वाटतंय 29वा आपण घेत होतो मला वाटतंय. तर 28व्यात आपण पाहिलं युंजेनैव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुषे. म्हणजे 28व्यात आपण पाहिलं की विगत कल्मष म्हणजे पाप ज्याचं संपलंय असा जो योगी आहे तो ब्रह्मसंस्पर्शाने म्हणजे परमात्म्याचा अनुभव, इथे स्पर्श म्हणजे अनुभव या गोष्टी घेतलेल्या घेऊन सुख पूर्ण सुखाला प्राप्त होतं. आणि कसं तर सुखेनं आणि सुखमश्नुते म्हणजे सुखानेच सुखाचा अनुभव घेतो, तो आनंदरूप तो होऊन जातो. आणि ह्याची तो समाधी अवस्थेत असताना त्याला हा अनुभव आहे. तर समाधी अवस्था उतरली तरीही त्याचा अनुभव काय आहे 29व्यात सांगतात. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. सर्वभूतस्थमात्मानं म्हणजे सर्व भूतांमध्ये, भूतस्थ म्हणजे भूतांत स्थित असलेला, आत्मान म्हणजे स्वतःलाच म्हणजे स्वतःच्या आत्म्याला सर्व भूताच्या ठिकाणी पाहतो आणि स्वतःच्या आत्म्यात सर्व भूतांना पाहतो. आता म्हणजे सर्वत्र त्याला आत्मतत्व म्हणजे सच्चिदानंद घन परमात्माच सर्व ठिकाणी त्याला दिसायला लागतो आणि त्यामुळे तो सर्वत्र समदर्शना आहे. सगळीकडे तो समदृष्टीनेच पाहतो. सम याचा अर्थ सारखा असा सरळ अर्थही आहे आणि सम म्हणजे तिथे त्रिगुणाची साम्यावस्था हा प्रलय आपण कालही पाहिलं ते की तिन्ही गुणाची साम्यावस्था झाली की ती तीन गुण निघून गेले. त्रिगुणातीत अवस्था ही समावस्था आहे. तर त्या सच्चिदानंद हे त्रिगुणातीत आहे. तर सर्वत्र तो समदर्शना म्हणजे ती सम म्हणजे परमात्म तत्व सर्वत्र पाहतो. गीतेत सर्वत्र समदर्शन हे दोनदा आलेलं आहे. तसं सर्वभूत हितेरता हे दोनदा आलेलं आहे. त्यामुळे हे खूप महत्वाची दोन लक्षण आहेत की साधू कसा ओळखावा की जे काय रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले जे सांगितलंय की एक तर तो सर्वभूत हितेरता आहे आणि त्याच्या वागण्यात हा मोठा म्हणजे ज्यांची एखाद्याला मदत करतोय म्हणजे त्याच्यापेक्षा मी मोठा आहे अशी भावना नाही. तिथेही तीच नम्रता आहे. जसं जीवभावे शिवसेवा असं रामकृष्ण मिशनचं ब्रीदवाक्य आहे. ते गोरगरिबांची सेवा करतात तेव्हा त्यांच्यावर उपकार करतात असं नाही. ती परमेश्वराची शिवाची सेवा आहे अशा दृष्टीने त्यांची सेवा असते. तर तसा हा सर्वत्र समदर्शनही आहे आणि सर्वभूत हितेरताही आहे. आणि आता भगवान पुढे त्याचं लक्षण अजून सांगताय की यो मां पश्यति सर्वत्र सर्वै च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. म्हणजे असा जो महात्मा आहे तो जो वर सांगितल्याप्रमाणे सर्वत्र मलाच पाहतो, आत्मतत्वालाच पाहतो आणि सर्वत्र ते आत्मतत्व पाहतो आणि आत्मतत्वात सर्वांना पाहतो असा जो आहे
त्याला मी अदृश्य नाही, म्हणजे त्याला साक्षात्कार झालेला आहे आणि तो संपत नाही. म्हणजे एकदा त्या अवस्थेला पोहोचला तर डोळे उघडे असले काय, मिटले काय, समाधीला बसला काय किंवा व्यवहार करतोय काय, त्याची ती सहजावस्था होते. कारण त्याला परमात्म प्राप्ती झाल्यामुळे तो ईश्वर स्वरूपच झालेला आहे. आणि त्याच्यासाठी त्या आत्मानुभवाचा कधी वियोग होत नाही. ते प्रणतश्यामी म्हणजे नाश होतो अशा ह्यानी नाहीये. इथे अदृश्य होत नाही किंवा त्याचा अभाव कधी होत नाही. अशा दृष्टीने प्रणश्यती किंवा प्रणश्यामी हा शब्द आलेला आहे. आणि मग पुढे सांगतायत अजून तो कसा असतो त्या संबंधी भगवान अजून पुढे सांगतात. सर्व 31वा श्लोक. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. म्हणजे जो पुरुष असा भजते एकत्वमास्थिता, म्हणजे एकत्व ज्याला लक्षात आलंय की परमेश्वर हा एकमेव अद्वितीय आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मीही त्याच्यापासून वेगळा नाही हे ज्याला लक्षात आलंय. मागे एक या 6व्या अध्यायाच्या मला वाटतं 5व्या अध्यायात एक शंका हे आलेली की आत्मा आणि परमात्मा आणि जीवात्मा हा काय काय फरक आहे. तर आत्मा आणि परमात्मा यात काही फरकच नाहीये. कारण परमात्म्याचा आत्मा अंश आहे हा व्यवहार कुठपर्यंत, जोपर्यंत तो आत्मा जीवात्मा या दृष्टीने आपण पाहतोय तोपर्यंत. खर तर परमेश्वरापेक्षा मी अंश आहे म्हणण्यात परमेश्वराचे अंश होऊ शकतात असं म्हणण्यासारखं आहे. तर परमेश्वर एकसंघ आहे, सगळीकडे एकसारखा आहे. त्याच्यात स्वगत भेद नाहीत, विजातीय भेद नाहीत, त्याचे अंश होऊ शकत नाहीत. तर त्यामुळे परमेश्वराचा मी अंश आहे हाही भाव तिकडे गेला पाहिजे, तेव्हाच तो आत्मानुभव पूर्ण येतो की जिथे तो सच्चिदानंद रूपच आपण होऊन जातो. असा जो भक्त आहे की एकत्व भावात स्थित झालेला आहे तो म्हणजे तो सगळे जे व्यवहार करतो, म्हणजे जो आत्मरूपाने असलेल्या सच्चिदानंद वासुदेवाला बसतो. आता वासुदेवाला म्हणजे वासुदेवच सर्व, म्हणजे मी वेगळा किंवा हे जग वेगळं किंवा मी जग हे सगळं वासुदेव आहे यापेक्षाही वरची अवस्था आहे की तिथे मी या अहंकाराचा अंशच नाहीये. तो सच्चिदानंद रूप झालेला आहे आणि त्या ईश्वराशी एकरूप झाल्यामुळे त्याचा वेगळा असा ईश्वर इच्छा हाच एक संकल्प आहे त्याचा. त्याचा वेगळा असा काही संकल्पच राहत नाही. त्यामुळे तो व्यवहारात जरी दिसला, व्यवहार करतोय तरी त्याचे सगळे व्यवहार माझ्या आतच होत असतात. सयोगी मयी वर्तेते, माझ्या आतच तो वर्ततो, म्हणजे माझ्या आतच व्यवहार होतात. म्हणजे ते व्यवहार करतानाही तो व्यवहार हाही त्याचा आत्मरूपच आहे, आत्मानंदच आहे. असा तो त्या योगाची प्रत्येक क्रिया ही आत्म्याचा आविष्कार किंवा परमात्म्याचाच खेळ, लीला अशा प्रकारे चालू राहतो. आता हे सर्व प्रकारे त्याचे म्हणजे भगवानांचं कसं आहे की भक्ताबद्दल तो ज्ञानाबद्दल सांगताना त्यांचं प्रेम इतकं उफाळून येतं की त्याचं ते कौतुक करण्यासाठी अजूनही त्याची लक्षणं पुढे सांगतात. 32व्या श्लोकात. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. म्हणजे आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन. आता हा जो आत्मोपम्येन म्हणजे आपल्याप्रमाणेच मला जसं वाटतंय, म्हणजे कसं वागावं जगात याच्यासाठी हे मार्गदर्शनी आहे. ही साधना म्हणून ही होऊ शकते. ज्ञानाची जी सगळी लक्षणं सांगितली आहेत ती साधकांसाठी साधना म्हणून पण आहेत.
आणि जी साधकांसाठी साधना म्हणून आहेत, तीच ज्ञानाची लक्षणं आहेत. एतत् ज्ञानमिती प्रोक्तम असं भगवान आधीच म्हणालेले आहेत. आपण पाहिला तो श्लोक, की जी ज्ञानाची जी साधनं आहेत, तेच ज्ञान आहे. तसं जी ज्ञानाची लक्षणं आहेत, तीच आपण साधन म्हणून घेऊ शकतो. तर काय तर आत्मोपम्येन सर्वत्र म्हणजे स्वतःप्रमाणेच सगळ्यांना म्हणजे मला कशाप्रकारे आपण जीवभाव असताना स्वतःला जे बरं वाटतं, तसा तो जीवभाव तो गेल्यानंतरही तो इतरांना तसं कसं बरं वाटेल अशा पद्धतीनेच तो वागतो. कारण तो सर्वत्र परमेश्वरालाच पाहतो. सर्व भूत जिथे परमेश्वर दिसतात, त्यामुळे त्या भक्ताला सर्वत्र सर्व ठिकाणी ती रुजुता आणि तो आदर आणि ते प्रेम तो सर्वत्र देतो. कारण सर्वत्र त्याचाच परमेश्वर त्याला दिसत असतो. एका संतांची गोष्ट सांगतात, की 2 पोळ्या असतात त्यांना भिक्षेत कोणीतरी दिलेल्या. का एक पोळी असते. तर ते कुत्रा तो अ, एक पोळी घेऊन त्यात 2 पोळ्यातल्या एक पोळी घेऊन अ, पळतो. तर हे संत महात्मे त्याच्याबरोबर ती भाजी घेतात. "अरे परमेश्वरा ते अ, अ, पोळीबरोबर भाजीही घे. नुसतीच पोळी काय घेतो?" म्हणून मागे पळतात. म्हणजे ही जी दृष्टी आहे, की सर्वत्र माझा परमेश्वर आहे, सर्व रूपाने तो सर्व गोष्टींचा भोग घेतोय. या दृष्टीने ते सर्वत्र सम पाहतात आणि त्या प्रकाराने ते सगळ्यांशी वागतात. असा जो योगी आहे, तो श्रेष्ठ मानलेला आहे. आता हेच पुढे 12व्या अध्यायात पण भगवान सांगतायत, की अ, जो निर्गुणाची जरी उपासना केली, तरी तिथे भगवान सांगतात, की सर्व भूत इथे रता असा जो आहे, म्हणजेच त्याला हे कळलेलं आहे, की निर्गुणाची उपासना केली, तरी या सगुण रूपाने तो आहे. आपल्याला उपासना करण्यासाठी जे रूप पाहिजे ते घ्यायला प्रत्येकजण स्वतंत्र आहे. तसं कोणाला ध्यानाला बसल्यावर नुसता आनंद वाटतोय, तिथे कुठे रूप येत नाही, हरकत नाही. पण डोळे उघडल्यानंतर हे जग आहे, त्याच्यातली सगळी जी भूतं आहेत, भूतं म्हणजे जी जन्माला आली आहेत, त्याच्यात स्थावर जंगम सगळं आलं. तर त्याविषयी तिथेही परमात्मा आहे, ही जर वृत्ती असेल, तेव्हाच तो सर्वभूत हिते रतः असू शकतो आणि तोच मग मला प्राप्त करून घेतो असं भगवान तिथेही सांगतात. आणि असा जो सर्व प्राणीमात्रात समभावाने पाहतो याचा अर्थ सर्वत्र मलाच पाहतो. त्यामुळे तो मोठा भक्त आहे आणि त्यामुळे तो अत्यंत श्रेष्ठ आहे. जे 12वा अध्यायात भगवान सांगतायत, की सगुण रूपाची उपासना करणारा मला युक्ततम आहे. तर इथे साक्षात्कार झाल्यानंतर तर त्या महात्म्याची अशी अवस्था आहे, की प्रत्येक रूप हेच भगवंताचं सगुण रूप आहे. त्यामुळे तर तो त्याच्याशी युक्त आहेच. त्यामुळे तो सर्वात श्रेष्ठ मानला गेलेला आहे. आता पुढे अर्जुन अ, अ, अर्जुनाचं म्हणणं आता एक आहे, की अ, हे सगळं अर्जुनाला मी ऐकून घेतलं आणि आता अर्जुन म्हणतोय अच्छा हा आता पुढचं जे अर्जुन म्हणतोय ते तिथे एक प्रश्न येणार आहे. तर त्याच्या आधी आत्तापर्यंत आपण जे घेतलंय त्याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल किंवा काही स्वतःला सांगायचं असेल तर सांगू शकता. नाहीतर आपण आता अर्जुनाच्या प्रश्नाकडे वळू. ठीक. तर अर्जुन आता म्हणतोय 33वा आणि 34वा श्लोक हे दोन्ही आपण एकत्र घेतोय आता. योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिराम् चञ्चल हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. आता अर्जुनाला हे सगळं लक्षात आलंय, की योगी म्हणजे काय? योग कसा करावा? योगाची लक्षणं काय आहेत? तिथे कसं ध्यान करायला सांगितलं हे काय करायला सांगितलं हे कळलंय. पण कसं करायचं हा प्रश्न राहिलाच तिथे. इथे आसनावर बसा, ताठ हे बसा, वेगळे बंध सांगितले. भ्रूमध्यावर दृष्टी ठेवा, सगळ्या विषयापासून मनाला बाजूला
करा. मग ते केल्यावर जे आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यावर अवस्था कशी होते, आनंद प्राप्त होतो, दुसऱ्या आनंदाची विषयाबद्दलची आसक्ती निघून जाते, सर्व भूतांच्या कडे समबुद्धीने ते पाहायला लागतो, हे सगळं कळलं. पण ते ध्यान करा म्हणतायत, पण ते ध्यान करायचं कसं? काय करायचं कळलं, पण कसं करायचं हा अर्जुनाला प्रश्न आहे. म्हणून तो स स अ, अ, 33व्या अध्यायात भगवंतांना विचारतोय, की हे मधुसूदना म्हणजे हे अ, अ, इथे योयम योक्त्वा प्रोक्तम साम्येन मधुसूदना असं म्हटलेलं आहे. आता मधुसूदन मधु दैत्याचा नाश करणारा अ, आता आपण नेहमी पाहत आलो, की कोणत्याही संबोधनाच्या मागे काहीतरी उद्देश आहे. तसं मन चंचल होणं, जे आपण 4 विघ्न योगाची बघितली, की लय आहे, अ, विक्षेप आहे, कषाय आहे, रसास्वाद आहे. ही विघ्न तर येतात, तर त्याचा नाश करणारं असं जे रूप आहे, त्याच्याकरता म्हणून मधुसूदना अशी अर्जुनाने हाक मारलेली आहे आणि ते काय म्हणतायत, की हा जो समभाव ठेवण्याचा योग तुम्ही सांगतायत, तर मन तर हे अस्थिर आहे. तर त्यामुळे तो साधायचा कसा? तो साधला जाईल असं काही मला वाटत नाही. असं हे 33व्या श्लोकात अर्जुनाने म्हटलं आणि 34व्या श्लोकात ते म्हणतात, "हे मन चंचलही मनः कृष्ण." मन हे चंचल आहे, प्रमाथी आहे, म्हणजे माजोर आहे. स्वतःचंच ते खरं करणारं असं अ, आहे. बलवत दृढ. बलवान आहे आणि दृढ आहे. एक म्हणजे ते एका ठिकाणी जायला लागलं, तर त्याला खेचून मागे आणणं अ, फार कठीण आहे. एखादा अबलक घोडा कसा असतो, तसा तो आहे आणि अ, वायुरिव सुदुष्करम म्हणजे घोडा किंवा असं प्रमादी बलवानच जरी असलं, तरी आपण जास्त शक्तीचा उपयोग करून किंवा बऱ्याच जणांनी येऊन आपण त्याला थांबवू शकतो. पण हे वायूसारखं आहे, म्हणजे त्याला बांधताही येत नाही. ते कुठे हाती लागतच नाही. मन म्हणजे काय? आपणही विचार केला, की मन म्हणजे नक्की काय आपण काहीच सांगू शकत नाही. आपण मनाचं जे डेफिनेशन आहे, ते ज्याच्यात विचार येतात, जातात, ज्यानी आपण विचार करतो ते मन. म्हणजे काय? ते आहे कुठे? हे आपल्याला धड काही सांगताच येत नाही. त्यामुळे त्याला पकडून ठेवणं, त्याला ताब्यात आणणं, हे जसं वायूला एका ठिकाणी पकडून ठेवण्यासारखं दुष्कर तसं ते आहे. त्यामुळे अर्जुन हे म्हणतोय, की मन हे माझं म्हणजे मन हे चंचल आहे. अ, अ, तिथे प्रमाथी आहे म्हणजे क्षोभ निर्माण करणारं असं माजोरं आहे, दृढ आहे आणि बलवान आहे. तर त्यामुळे त्याला वश करणं वायूसारखं कठीण आहे. तर हे होणार कसं? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. आता पहा तिथे युद्धभूमी आहे. युद्धभूमीत तेच सगळे जवळची लोकं समोर आहेत. तोच सगळा प्रसंग आहे. पण हे भगवंताची कृपा आणि अर्जुनाची तयारी अशी आहे, की त्या ठिकाणीही आता अर्जुन त्या तिथे त्याचं मन ऑलरेडी इतकं ताब्यात आलेलं आहे, की तो हा उपदेश ऐकतोय, त्याच्यावर प्रश्न करतोय. म्हणजे खरं तर थोडंसं मन ताब्यात आल्यावरच आपल्याला कळतं, की आपलं मन इकडे-तिकडे जातंय. तर त्या लेव्हलपर्यंत आता अर्जुन आलेला आहे. आणि म्हणून भगवान हे सांगतायत, की अ, भगवान हे नाकारत नाहीयेत. भगवान काय म्हणतायत आता 35व्या श्लोकामध्ये, श्रीभगवान् उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहैचलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. आता भगवान म्हणतायत असंशयम म्हणजे ह्याच्यात काही संशयच नाही, की हे मन हे चंचल आणि दुर्निग्रह म्हणजे निग्रह करायला कठीण आहे. पण हे म्हणताना ते अर्जुनाला हाक काय मारतायत? असंशयम महाबाहो. महाबाहो इथे का म्हटलेलं आहे? की महाबाहो म्हणजे पराक्रमी, ज्याचे बाहू मोठे आहेत म्हणजे ज्याचा पराक्रम मोठा आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीला आवरण्यासाठी जी शक्ती लागते किंवा जो दृढनिश्चय लागतो,
तो तुझ्या आत आहे, हे अर्जुनाला जाणवून देतात. म्हणजे तुला जरी दुर्निग्रह जरी मन असलं, तरी तुला ते आवरणं शक्य आहे. हा अर्जुनाला मोटिव्हेट करण्यासाठी पुन्हा भगवान त्याला महाबाहो म्हणून हाक मारतायत आणि काय म्हणतायत, मन दुर्निग्रह आणि चल आहे. ते आवरायला कठीण का आहे? कारण त्याचं एक स्थिर रूप नाहीये. वृत्तीचा जसा एक वृत्ती गेली की दुसरी येते. हेच मनाचं स्वरूप आहे. मन वृत्ती आपण जर म्हटलं की वृत्ती ज्याच्यात आहे ते मन. पण मग म्हणून मनाची नक्की आपल्याला माहिती करून घ्यायला जरा वृत्ती बाजूला करून बघू आणि मन काय बघू. तर वृत्ती बाजूला केल्या तर मन राहतच नाही. तिथे आत्मानंदच प्रगट होतो. त्यामुळे ते मनाची जी अवस्था आहे ती जशी या विश्वाची अवस्था आहे ते परिवर्तन प्रत्येक क्षणाला परिवर्तित होतंय. म्हणूनच बौद्धांचं जे मत आहे, सर्वं क्षणिकं क्षणिकं म्हणजे प्रत्येक क्षणाला जग उत्पन्न होतंय आणि प्रत्येक क्षणाला नाश होतोय. कारण परिवर्तन याचा अर्थ एखाद्या ठिकाणी एक गोष्ट आहे ती तिकडे नाहीये म्हणजे तिथली संपली आणि दुसरीकडे तयार झाली. अशा रूपाने ते त्यांचा तो युक्तिवाद आहे. त्यामुळे जे श्रेष्ठ महात्मे असतात ते या सगळ्याही शास्त्रांचा जो अभ्यास आहे तो सर्व समावेशक दृष्टीने करतात. त्यातलं जेवढं चांगलं आहे तेवढं ते घेतात. तसं सर्व क्षणिकम क्षणिकम जे बौद्ध म्हणतात त्याचं अनित्यत्व संसाराचं समजण्यासाठी फायदा करून घेता येतो. तर मन तसं आहे. ते क्षणाक्षणाला बदलणारं रूप त्या मनाचं आहे. आणि याचा अनुभव आपल्याला जागृतावस्थेत येत नाही. पण या जागृतावस्थेतही आपण पाहिलं, तर एक आधीचा क्षण आणि एक आत्ताचा क्षण हा कधीही सारखा नसतो. कधीच सारखा नसतो. आपल्या मनाची स्थिती कधीही सारखी नसते. आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती सारखी नसल्यामुळे त्याचं जे मनात परिवर्तन किंवा त्याचा अनुभव येतो तो सारखा नसतो. तर हे चल असल्यामुळे त्याचं स्थिर काही स्वरूप असलं तर त्याला पकडता येईल. त्याचं काही स्थिर रूपच नाहीये. त्यामुळे ते अ, अ, चल आणि दुर्निग्रह आहे हे आहे. पण महाबाहो असलेल्या अर्जुना याच्या ते जरी कठीण असलं म्हणजे असं म्हणतात की आपण म्हणतात की म्हटलं की अ, हे कठीण आहे, पण पॉसिबल आहे. अशा पद्धतीने भगवान सांगतायत, की कठीण आहे हे ठीक आहे, पण अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. पण त्याला आवरता येतं. कसं आवरता येतं? तर अभ्यासेन च कौंतेय. अ, म्हणजे अभ्यासाने सतत अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची पुन्हा, 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 पुन्हा पुनरावृत्ती करणे ते पूर्ण तिथपर्यंत साध्य होईपर्यंत पुन्हा, पुन्हा तो करत त्याची प्रॅक्टिस करणं, याला अभ्यास म्हटलेला आहे. तर पुन्हा, पुन्हा ज्ञानमार्गाच्या जे साधक आहेत, ते पुन्हा, पुन्हा हे जग, हे जे प्रकृतीत जे काही होतंय, मन, बुद्धी हे मी नाही. अ, 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 हे पंचकोश आहेत, तो मी नाही. असा सतत तो विचारांनी अभ्यास करतात. भक्ती मार्ग आहेत ते भगवंताकडे मन लावण्याचा अभ्यास करतात. कर्ममार्गाचा कर्मानी चित्तशुद्धी आणण्याचा प्रयत्न त्यांचा सतत चालू राहतो. हा जो अभ्यास आहे, या अभ्यासाने आणि वैराग्य, विराग. विराग म्हणजे अ, विराग ह्याचा 2 पद्धतीने अर्थ आहे. चा अर्थ कधी विरुद्ध अशा ह्याने घेतात. म्हणजे राग नसणं म्हणजे प्रेम नसणं. कशाबद्दल? तर सांसारिक या मायेच्या आत जे काही झालेलं आहे, तर त्याच्यापासून विराग. आणि विराग याचा अर्थ विशेष. जसं विज्ञान हे विशेष ज्ञान आहे. तर विराग हे परमेश्वराबद्दल विशेष प्रेम जेव्हा निर्माण होतं, तेव्हा विषय आपोआप सुटले. तर अशा ह्यांनी हे मनाचा निग्रह नक्कीच करता येतो. हे मोठं आश्वासन भगवंत देत आहेत. म्हणजे सुरुवातीला अर्जुनाची जी अस्थिरता आहे, ती आता ती जी मोहाने झाली, तो मोह गेला. पण मन जे आहे ते अजून इथे-तिथे जाणार आहे हे जे अर्जुनाला जाणवतंय.
तर त्याच्यासाठी आता भगवंत एक मोठं आश्वासन देत आहेत, की कठीण आहे, पण अशक्य नाहीये. तर त्यामुळे हा श्लोक हे जे 2 श्लोक आहेत, हेही खूप फेमस आहे, की "चंचलही मनःकृष्ण प्रमाथी बलवत दृढम्" हे अर्जुन बोलतो आणि त्याच्यावर जे भगवान उत्तर देतात, हे खूप फेमस हे 2 श्लोक आहेत. तर असं वैराग्येण च गृह्यते म्हणतायत. आता गृह्यते म्हणजे ताब्यात ठेवते, म्हणजे त्याचं ग्रहण करणे या असाही अर्थ आहे. अ, याचा एक म्हणजे अभ्यास कसा करावा, तर त्याच्यासाठी आपले सर्व संत इतके दयाळू आहेत, की त्यांच्या ओव्यांच्या माध्यमातून, त्यांच्या रचनेच्या माध्यमातून हा सगळा परमार्थ त्यांनी इतका सोप्पा करून ठेवलेला आहे. तर मनाचा निग्रह करायचा अभ्यास कसा करावा किंवा तो करण्यासाठी मनाचे श्लोक जे आहेत, तो हा मनाचा निग्रह करण्याचाच अभ्यास आहे. वैराग्याचं गृह्यते म्हटलंय. मनाला बाजूला नाही टाकलेलं आहे. त्या मनाला वळवलेलं आहे आत्मस्वरूपाकडे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. म्हणजे अ, सगळं मन मारून मी नाही आता देवाकडेच लावलं, हे नाही मला विषय नको. असं मन ताब्यात येत नाही. उलट तो मिथ्याचार होतो भगवंतांनी सांगितलंय आणि त्यांनी उलट ते अजून अ, उफाळून सगळ्या वासना वर येऊ शकतात. त्यामुळे जो मार्ग भगवंत सांगतायत, जो रामदास स्वामींनी सांगितलेला आहे, की मनाला पहिल्यांदा त्यांनी म्हटलंय, "तू सज्जन आहे." सज्जन आहे याचा अर्थ चांगला आहेस हे तर झाला, पण सत म्हणजे सत्स्वरूप हेच तुझं अ, अ, स्वरूप आहे हे त्याला सांगतायत आणि भक्तीने तू जा हे सांगतायत. तर हा अभ्यास सगळाच आहे. मनाला विषयापासून बाजूला भक्ती मार्गाचा हा सर्वात मोठा फायदा असा आहे, की जसं ज्ञानमार्गात बाकी सगळ्या विषयापासून, जगापासून मन वेगळं न्यायला प्रयत्न करायला लागतो. अष्टांग योग मार्गात जसं अ, आसन करून, प्राणायाम करून अ, अ, ह्यातही आधी सांगितलेलं ना, तो प्राण वर करण्यासाठी प्रयत्न करावा वगैरे. भक्ती मार्ग इतका यात अभ्यास सोपा आहे, की तो अभ्यास न वाटता आज जी शिक्षण प्रणालीत जे करण्याचा प्रयत्न चाललाय, की खेळातून शिक्षण आहे, करमणुकीतून शिक्षण आहे. तसं भक्ती मार्गात तो मार्गही आनंद रूप आहे. अ, हठयोगासारखं ते कठीण अ, देहाला दे तपसंतापेसारखं संताप देऊन तप नाहीये. तप आलोचने हे छान म्हणजे परमेश्वराची स्मरण करणे हे इतकं ते आनंदरूप स्वादुलभ्यम म्हटलेलं आहे, की अगदी त्याचं नाव गोड आहे आणि जिभेला गोड लागणार आहे आणि सरळ घेता येण्यासारखं आहे. ते घेण्याचाही अभ्यास नामस्मरण आहे. हा सर्वात सोपा आणि सर्वात श्रेष्ठ अभ्यास, सर्वात श्रेष्ठ तप सर्वात श्रेष्ठ यज्ञ भगवानही सांगतायत. यज्ञानां जप यज्ञोस्मी म्हणून. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तो अभ्यास करून वैराग्य म्हणजे परमेश्वराबद्दल विशेष प्रीती ठेवून जगाबद्दलची प्रीती आपोआप दूर होणारी आहे. परमेश्वराकडे लक्ष ठेवलं की जगापासून वैराग्य हे आपोआप येणार आहे. भक्ती मार्गात वैराग्य प्राप्त करण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. तो परमेश्वरच आपल्या चित्तात उतरून त्याची सोय करून देतो. तर असं या प्रकारे भगवान सांगतायत, की "हे महाबाहो, हे मन चंचल आणि निग्रह करण्यास कठीण जरी असलं, तर अभ्यास आणि वैराग्य याच्या योगाने त्याला ताब्यात ठेवता येतं. त्याला ईश्वराच्या ठिकाणी, परमानंदाच्या ठिकाणी लावता येतं. पण हे कोणाला शक्य नाहीये, तर असंयतात्मना असं भगवान म्हणतायत 36वा श्लोक. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. आता वर भगवान सांगतायत अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते. पण ह्यानी कोणाला ओव्हर कॉन्फिडन्स पण व्हायला नको आणि कोणाला हे शक्य नाही असंही वाटायला नको. म्हणून हे 35वा आणि 36वा हे दोनही श्लोक सांगितलेले आहेत, की अ, अभ्यासाने आणि वैराग्याने याचं मनाला ताब्यात ठेवून अ, योगाची प्राप्ती करू शकतो. असंयतात्मना म्हणजे ज्याचं मन संयत नाही, मन वश नाही, अशा
पुरुषाला योगो दुष्प्राप्य इति मे मती. योग हा दुष्प्राप्य आहे अशी माझं मत आहे असं भगवान सांगतायत. मी म्हणून भगवान फार कमी वेळा सांगतात. तर इथे ते स्पेसिफिकली सांगतायत, की जो असंयत आत्मा आहे, त्याला हे मिळणार नाही ही माझी मत आहे. मागेही भगवंतांनी सांगितलेलं आहे, की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिया. म्हणजे श्रद्धा माझ्यावर पाहिजे आणि संयत इंद्रियही पाहिजे. आता काही काही लोक गीतेतल्या काही श्लोकांचं स्वतःच्या वासनापूर्तीचे जे त्यांचे कर्म आहेत त्याच्या पुष्टी करता किंवा ती झाकण्याकरता म्हणून उपयोगी घेतात, की अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्य भाग साधुरेव स मंतव्या. हे जे सांगितलेलं आहे त्याचा दुरुपयोग करून मी काही पाप करतो पण मी ईश्वराचं नाव घेतोय. तर तसं नाहीये, कारण त्याच्या लगेच पुढच्या श्लोकात हे सांगितलेलं आहे, की जो खरंच असा आहे भक्त जो आहे तो माझं अनन्य भजन करतो. अनन्य म्हणजे त्याचे विषय तिकडेच गेलेलं, म्हणजे पाप जरी झाली असली तरी अनन्य झाला, की तो काही क्षणातच थोडक्या वेळातच तो योगी बनून आणि मग त्याची योग्य ती गती त्याला मिळते किंवा तो योग्य मार्गावर येतो. म्हणजे तिथेही अनन्य होऊन नंतर मग ते काही दुष्कर्म त्याचं राहतच नाही. त्याची ती दुष्कर्म सुटून तो स्वतः तो साधू स्वभावानेही होऊन जातो आणि त्याची प्रगती होते. तर पुन्हा म्हणून भगवान सांगतायत, की इंद्रियावर निग्रह, मनावर निग्रह याच्याशिवाय हा योग प्राप्त होणं शक्य नाही. ज्ञानमार्गातही ते साधन चतुष्टय संपत्तीमध्येही शमदम हे सांगितलेलं, शमदमादी षट संपत्ती ही सांगितलेली आहे. विवेक वैराग्य आहेच त्यात, उपरती आहे. तसंच योगातही तेच आहे. यम नियमात हे पहिलीच अंग सांगितलेली आहेत. संशयाला दोन्ही ठिकाणी थारा नाही आहे. भक्ती योगातही ही साधन चतुष्टय संपत्ती लागतेच आहे. तर त्यामुळे पुन्हा पुन्हा संयत आत्मा याचं महत्व, इंद्रिय आणि मनाचं निग्रहाचं महत्व आणि मागे सांगितल्याप्रमाणे कामक्रोध उत्पन्नच होणार नाही तसं ती फार वरची भूमिका आहे. तो तर महात्माच झाला. पण तोपर्यंत त्याचा वेग आवरणं हे जरी जमलं तरी तो पुढच्या मार्गाला लागला. तर म्हणून असंयतात्म्याला हे प्राप्त होत नाही. पण वश्यात्मना तू यतता शक्य अवाप्तम आणि उपायतः असं भगवान म्हणतात. म्हणजे ज्याचं मन ताब्यात ठेवलेलं आहे अशा प्रयत्नशील, म्हणजे इथे यतता म्हणजे प्रयत्न करणाऱ्याला साधनेने तो प्राप्त होणं शक्य आहे असं माझं मत आहे, असं भगवान सांगतात. यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ती तत्वता हेही भगवानांनी गीतेत सांगून ठेवलेलं आहे, की असे प्रयत्न करणाऱ्या मध्ये सुद्धा पहिलं तर मनुष्यानां सहस्रेषु कश्चिन यतती सिद्धयेत. म्हणजे सहस्र म्हणजे अनंत अनंत असंख्य लोकातनं काही थोडकेच असे असतात त्यांचा हा प्रयत्न सुरू होतो. ज्ञानेश्वर माऊलीही सांगतात, की बहुत सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठले आवडी. म्हणजे आवड निर्माण व्हायलाच बहुत सुकृतांची जोडी लागते. सुकृत जन्मोजन्मनी झाले. तुकाराम महाराजही म्हणतात, की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. असं झाल्यावर आवड निर्माण झाली. ती आवड निर्माण झाल्यावर हा अभ्यास झाला. तर अशा अनेक अभ्यास यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ती तत्वता. त्यातला कोणीतरी एखादाच पुढे जातो. पण तो कोणीतरी एखादाच हा त्याच्या शेवटी काल जो आहे हा पण सापेक्ष आहे. परमात्मा स्वरूपाच्या सत रूप हे त्रिकालाबाधित असल्यामुळे कालाचा संबंध नाही. त्यामुळे आज ना उद्या तो कोणीतरी एखादा आपणही असणार आहोत. हा एक
आपल्या भक्तिशास्त्रातला, योगशास्त्रातला किंवा अध्यात्मशास्त्रातला एक फार महत्वाचा दिलासा आहे, की आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या या अ, धर्मात वेदोक्त जो धर्म आहे, सनातन धर्मात निराशा नाहीये. तर इथे भगवान हे 2 भाग करतायत ते एवढंच सांगण्यासाठी, की सतचा मार्ग, सन्मार्ग आपण जर धरला, तर सिद्धी ही मिळणारच आहे. कमी वेळ लागेल, जास्त वेळ लागेल, हे आपण त्यात किती पुढे जातोय, किती चिकाटीने आपण त्यात राहतोय, किती अनन्य आपण होतोय, त्याप्रमाणे त्याचा वेग ठरेल. पण गंतव्यस्थान हे जेव्हा तुम्ही एकदा ईश्वराचं नाव घेतलंय, तेव्हा तुमचं गंतव्य हे पक्कं झालेलं आहे. कारण तो सुहृदः सर्वभूतानां आहे. हृदय म्हणजे खरं हृदयस्थान हे आहे. आपण स्वतःबद्दल विचार करताना किंवा इतरांबद्दलही विचार करताना आपण आपलंच अस्तित्व आपल्याला इथेच जाणवतं ना. आपण बघतो, इकडे-तिकडे ऐकतो तेव्हा अस्तित्व इथेच आत जाणवतं. हातापायात दुखतं तेव्हा तिकडे दुखतंय म्हणतंय त्यापेक्षा इथल्यापासून ते वेगळं हे जाणवतं. कारण "हृद्देशे अर्जुन तिष्ठतो" भगवान म्हणतायत आणि ते अनुकूलही आहेत. त्यामुळे ते आपल्याला पुढे नेणारच आहेत. थोडासा आपल्याकडनं जरी प्रयत्न झाला, एक पाऊल आपण पुढे टाकलं, की तो 1000 पावलं आपल्याला पुढे नेणारच आहे. तर अशा प्रकारे म्हणून भगवान आता 37व्या सांगतायत. अ, मला वाटतं 37वा आपण उद्या घेऊ. तिथे पुन्हा भगवान म्हणून श्रद्धेवर भर देत आहेत. हे जे आता मी एक्सप्लेनेशन दिलं त्याचं कारण हे आहे, की 37व्यात पुन्हा भगवान हेच सांगणार आहे, की श्रद्धा ही किती महत्वाची आहे. श्रद्धा ही कशी श्रद्धा? की परमेश्वरावर श्रद्धा आणि तिथपर्यंत मी पोचणारच आहे, हीही श्रद्धा. कारण मला नेणारा तो सुहृद तो आहे. तो मला त्याच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. ही श्रद्धा जर असेल, तर तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. आपण प्रार्थना घेऊन थांबू. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. उद्या हा अध्याय बहुतेक संपेल, तर त्यामुळे कोणाला काही अजून प्रश्न असतील किंवा काही जर विचारायचं असेल, तर उद्या सुरुवातीला तुम्ही विचारू शकता. जय श्रीकृष्ण सर्वांना.